अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर हे प्रेक्षकांचं लाडकं कपल. त्या दोघांनी सुद्धा पळून जाऊन लग्न केलंय. एका शूटवेळी त्यांची ओळख झाली आणि आदेश सुचित्रा यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी आदेश काहीच काम करत नव्हते, म्हणून सुचित्रा यांच्या घरातून या लग्नासाठी विरोध होता. त्यावेळी त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर मात्र आदेश सुचित्रा यांच्या घरचे लाडके जावई झाले. याबद्दल सुचित्रा यांनी सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात सांगितलंय. सुचित्रा म्हणाल्या, आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो, त्यामुळे आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आदेश त्यावेळी काहीच काम करत नव्हता, म्हणून माझ्या घरच्यांनी या लग्नासाठी विरोध केला. तर आता नुकतंच माझ्या बाबांच्या 75रीला जेव्हा आदेशचे बाबा आणि माझ्या बाबांची भेट झाली, तेव्हा आदेशचे बाबा बोलले होते की सुचित्रा जर माझी मुलगी असती तरीही मी तिचं लग्न आदेश सोबत लावून दिलं नसतं. लग्नानंतर पैशांची गरज असल्यामुळे आम्ही दोघांनी सुद्धा कामाला सुरुवात केली. मला मालिका तर आदेशला होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम मिळाला. या सगळ्यातच आदेश एक चांगला माणूस आहे हे माझ्या घरच्यांना कळलं. माझे बाबा आणि त्याचा बॉन्ड हा खूपच गोड होता. तो माझ्या बाबांचा लाडका जावई होता. माझे बाबा आता या जगात नाहीयेत. शेवटच्या क्षणी जेव्हा त्यांना अल्झायमर आजार झाला होता, तेव्हा ते सगळ्यांना विसरले होते, पण आदेश मात्र त्यांच्या शेवटपर्यंत लक्षात होता. ही गोष्ट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. तुम्हाला आदेश सुचित्रा हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.